शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरातही गर्दी झाली। नवीन वर्षाची सुरुवात गजानन महाराजांच्या दर्शनानं भाविक करताय। रात्रभर मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवण्यात आलं होतं। तर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनानं आधीच मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता। भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनानं 2026चं स्वागत केलेलं आहे आणि पुढचं वर्ष हे आनंददायी जावो यासाठी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। प्रफुल्ल, संत गजानन महाराजांच्या मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते, काय उत्साह आहे, काय वातावरण? नक्कीच प्रणिता, आज नवीन वर्षाची सुरुवात आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत गजानन महाराजांच्या दर्शनाने व्हावी म्हणून महाराष्ट्रभरातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील असंख्य भाविक जे आहेत ते संत नगरी शेगाव मध्ये दाखल झालेले आहे। देवदर्शनाने आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली पाहिजे हा एक मानस घेऊन ही गर्दी आपण प्रणिता पाहू शकतो। या ठिकाणी पाय ठेवायला देखील जागा नाही, इतकी प्रचंड गर्दी जी आहे हे मंदिरामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काल 31 डिसेंबरच्या रात्री जी आहे मंदिर प्रशासनानं भाविकांना दर्शनासाठी कुठलीच गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर जे आहे 24 तास दर्शनासाठी खुलं ठेवलं होतं आणि त्यानंतरही आपण पाहतोय की ही सकाळची 6 वाजल्याची गर्दी आहे जी अजूनही ओसरायचं नाव घेत नाहीये। त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील गजानन महाराजांवर श्रद्धा असणारे असंख्य भाविक जे आहेत ते आज संत नगरी शेगाव मध्ये दाखल झालेले। त्यामुळे मोठी मांदियाळी जी आहे ते भाविकांची या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। एक मोठ्या यात्रेचं स्वरूप नवीन वर्षाच्या सुरुवातीला संत नगरी शेगाव मध्ये आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच हे संपूर्ण भाविक जे आहेत या ठिकाणी दाखल झाले, या भाविकांची कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणजे भाविकांच्या पायतानांपासूनची जी खबरदारी जी आहे मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते। मोठ्या संख्येनं मोफत या ठिकाणी चपला जे असतील, बूट जे असतील ते ठेवण्याकरता सोय जी आहे मंदिर प्रशासनाकडून करून दिली आहे। एवढंच नव्हे तर आपण या बाजूला देखील पाहू शकतो की ज्या लोकांना या ठिकाणी समाधीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी विशेष अशी सोय केलेली आहे। त्याला तब्बल प्रणिता 5 तासाचा अवधी लागतोय। दर्शन बारीमध्ये जर का तुम्ही आता प्रवेश केला तर 5 तासानंतर तुम्हाला श्रींच्या समाधीचं दर्शन घेता येणार आहे। मात्र जे असे भाविक असतात की ज्यांना श्रींच्या समाधी दर्शनासाठी दर्शन बारीमध्ये 5 तास थांबणं शक्य नसते, जे लहानगे असतात किंवा वयोवृद्ध असतात त्यांची देखील खबरदारी मंदिर प्रशासनाने घेतली आहे आणि केवळ 30 मिनिटांमध्ये श्रीमुखाचं दर्शन जे आहे हे अशा भाविकांना करता येणार आहे। त्यांची गैरसोय टाळण्याची पुरेपूर खबरदारी जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते आणि एकंदरीतच स्वच्छता असेल किंवा मग पोलीस प्रशासन असेल तर पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त देऊन आहे। त्यामुळे भाविकांची येथे कुठल्याच प्रकारची गैरसोय होऊ नये याची खबरदारी पोलीस प्रशासन असेल, मंदिर प्रशासन असेल, इथले सेवेकरी असतील हे संपूर्ण घेताना पाहायला मिळतात। काही भाविक या ठिकाणी पोहोचलेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत मग सांगा दादा, दर्शन झालं का? कुठं तुम्ही आलात? मी चिखलीवरून आलोय आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मी 9 वर्षाची सुरुवात श्रींच्या आशीर्वादाने केलेली आहे। अतिशय उत्तम प्रकारे अशी सुविधा संस्थांनी घेतलेली आहे आणि एक सर्व देशात स्टेटमधील नव्हे तर देशातली सर्व संस्थांनी एक आदर्श आपल्या शेगाव संस्थांनी ठेवलेला आहे। हे महत्वाची भावना आहे भाविकांची या ठिकाणी आल्यानंतर की या ठिकाणी भाविकांची विशेष खबरदारी घेतली जाते। देशभरामध्ये अनेक ठिकाणी देवदर्शनासाठी भाविक जात असतील, दर्शन घेत असतील, मात्र जी सोय संत नगरी शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये भाविकांची घेतली जाते तशी सोय संपूर्ण भारतभरात देखील पाहायला मिळत नाही। ही प्रमुख भावना जी आहे येथे येणाऱ्या भाविकांची आपल्याला पाहायला मिळते आणि माझ्या मागची जी गर्दी या ठिकाणी आपण पाहतोय ही गर्दी या ठिकाणी सेल्फीसाठी थांबते। सेवेकरी अत्यंत प्रेमाने या सर्वांशी संवाद साधत आहेत आणि संवाद साधून त्यांना या ठिकाणी गर्दी करू नये असं या ठिकाणी आवाहन करतात। एकंदरीतच कुठल्याच प्रकारची गैरसोय या मंदिरामध्ये होऊ नये, भाविकांचं दर्शन शांततेत व्हावं, त्याचबरोबर येथे येणाऱ्या प्रत्येकाला श्रींचं दर्शन मिळावं, समाधीचं दर्शन घेता यावं, या सगळ्या गोष्टीची खबरदारी जी आहे ते मंदिर प्रशासनाकडून घेतली जाते आणि तेवढीच खबरदारी जी आहे भाविकांकडून देखील घेतली जाते। कुठल्याच प्रकारची दाटीवाटी होऊ नये याची सुद्धा खबरदारी जी आहे ती आज या संत नगरी शेगाव मध्ये घेतली जात असल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे मोठा उत्साह आणि जल्लोष जो आहे नवीन वर्षाचा संत नगरी शेगाव देखील प्रणिता अगदी शेगावात हेच जल्लोषाचं हर्षोल्लासाचं वातावरण आहे। नववर्षानिमित्त भाविक जमलेले आहे। प्रफुल्ल, खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।